लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल स्पीचचं आयोजन. काल शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी लिटिल ब्लॉसम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषणाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाला BK रुपेशभाई मोटिवेशनल स्पीकर माउंट आबू येथील उपस्थित होते. त्यांच्यासोबत धरणगाव ब्रह्माकुमारी सेंटरच्या अध्यक्ष नीता दिदी, रामकृष्ण भाई रोटरी क्लबचे अध्यक्ष AR पाटील सर, महेश पवार, प्राध्यापिका नेत्रा पवार मॅडम, सौ तस्नीम बोहरी मॅडम, लिटिल ब्लॉसम स्कूलचे अध्यक्ष दीपक जाधव, डायरेक्टर ज्योती जाधव, लिटिल ब्लॉसम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ रेखा पवार मॅडम, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम शाळेच्या विद्यार्थी परिषदेनं आलेल्या पाहुण्यांना परेडद्वारा मंचापर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यानंतर शाळेतील चिमुकलीनं आलेल्या पाहुण्यांचं औक्षण करून स्वागत नृत्य सादर करण्यात आलं आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लगेचच दीपप्रज्वलन करण्यात आलं. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सौ तस्नीम बोहरी यांनी शाळेच्या डायरेक्टर सौ ज्योती जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं. मोटिवेशनल स्पीच सोबतच विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन रूम तयार करण्यात आली आहे. परिस्थितीमध्ये ताणतणावामध्ये जी मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत, अभ्यासाचं दडपण येत आहे, त्यांच्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी ही मेडिटेशन रूम तयार करण्यात आली. मेडिटेशन रूम बनवण्यामागील शाळेचा मुख्य उद्देश असा होता की आजच्या काळाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी एकाग्रता आणि आजच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये असलेला अस्थिरपणा, चलबिचल वृत्ती दिवसभरातून 2 मिनिटं शांतपणे मेडिटेशन रूममध्ये बसून मनाच्या शांततेसाठी मेडिटेशन रूम तयार करण्यात आलेली आहे. त्या मेडिटेशन रूमचे उद्घाटन रुपेश भाई आणि ब्रह्मकुमारी नीता दिदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर BK रुपेश भाईंनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात चांगल्या संधी मिळवण्यासाठी SSS ची व्याख्या त्यांच्या समोर मांडली. त्यांनी सांगितलेले SSS म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, सत्संग, सत्य आणि सद्भावना. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आजच्या काळात स्वतःला कसे घडवावे, कशी संगत करावी, कशा प्रकारे खंबीर राहावे याबद्दल प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी लिटिल ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थिनीनं उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुप्रभात. आज बहुत ही सुंदर सुबह है जबकि मंच पर आपके सभी आते हैं, लेकिन आज कुछ सुंदर सी बात अपने जीवन में हमेशा के लिए लेकर के जाए, जो आपको अपने जीवन में शिखर की ओर बढ़ने में मदद करेगी. यद्यपि आप बहुत छोटे हैं, लेकिन फिर भी मैं कुछ ऐसी चीजें आप सबके साथ साझा करना चाहूंगा जो आपके लिए बहुत बहुत आवश्यक है. मुझे ये बताएं, आप में से सपने कौन कौन देखता है? हाथ उठाएं जो सपने देखते हैं. हाँ, वेरी गुड, वेरी गुड. अच्छा, कल सपने में क्या देखा आपने? याद है? अरे वाह, वेरी गुड, बहुत अच्छा. आपके शिक्षकों ने आपको बहुत अच्छा सिखाया है. दूसरा सपना वो है जो हम जागते हुए देखते हैं, अपने जीवन के लिए देखते हैं कि मुझे अपने जीवन में क्या बनना है. हमने अपने जीवन के लिए कुछ ना कुछ सोचा होता है कि हमें अपने जीवन में ये बनना है, वो हमारा सपना होता है और उसी सपने के अनुरूप हमारा जीवन बनता है. इसीलिए ये सपना जरूर देखें. डॉक्टर कलाम जी कहा करते थे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, हमारे देश के भूतपूर्व राष्ट्रपति, मिसाइल मैन, वो कहते थे सपने वो नहीं होते जो सोकर देखे जाते हैं, सपने वो होते हैं जो हमें सोने नहीं देते. तो आज मैं इस दूसरे सपने की बात आपसे कर रहा हूं. अपने जीवन में हमें क्या बनना है, आप में से किसी ने सोचा है? किसने सोचा है, जरा हाथ उठाएं. हाँ, ओके. काफी छोटे बच्चों ने भी सोच लिया. ज्योति मैम, आप तो बहुत अच्छा सिखा रही हैं बच्चों को. वेरी गुड. इसके एक बार जोरदार ताली फिर से अपने लिए बजा लें कि हमने अपने जीवन के लिए सोच लिया है कि हमें क्या बनना है. वेरी गुड. अच्छा, अपने टीचर्स की तरह टीचर कौन कौन बनना चाहता है, वो जरा हाथ उठाएं. अरे वाह, चलिए आपके स्कूल के लिए टीचर्स तैयार. लोकनायक न्यूज करिता विनोद रोकडे, धरणगाव.
लोकनायक न्यूज,